नमस्कार मंडळी, 10 ऑक्टोबर हा दिवस आपण जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो। या दिनाच्या निमित्ताने आज आपण आत्महत्या या विषयावर बोलणार आहोत। आत्महत्या हा एक गंभीर विषय आहे किंवा त्याच्याकडे अतिशय गंभीरतेने बघण्याची गोष्ट आहे। ह्या आत्महत्येचा जर विचार केला, आकडेवारीचा अभ्यास केला तर भारतामध्ये दर 1 लाख लोकांच्या बरोबरीने 13 लोक आत्महत्या करतात। ह्याच महाराष्ट्राचा जर विचार केला तर 18 लोकांची ही आत्महत्या असण्याची आकडेवारी आहे। पुढे ह्याचा जर नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला तर साधारणपणे 70 लाख लोकसंख्या नाशिक जिल्ह्याची आहे। तर याचा जर विचार केला तर साधारणपणे दरवर्षी 1250 लोक हे आत्महत्या करताना दिसून येतात असं आकडेवारी सांगते। हे आत्महत्या ह्या विषयावरती एवढं गंभीरतेने बघण्याचं कारण असंच आहे, ते आत्महत्या प्रयत्न करणं हा एक 20 पट अजून त्याचं मोठा आकडेवारी दिसून येतं। म्हणून आत्महत्येकडे गंभीरतेने आणि अतिशय संवेदनशीलतेने बघणे गरजेचं आहे। ह्या लोकांचा त्यांचा जो 4 लक्षणं त्यांच्यामध्ये बेसिक आढळून येतात, त्याचं कारण असे आहेत की एक नैराश्य, व्यसनाधीनता, पर्सनॅलिटी डिसऑर्डर आणि सिझोफ्रेनिया नावाचा एक गंभीर आजार ही त्याच्या पाठीमागची प्रमुख कारणं असू शकतात। ते ह्या आत्महत्या करणं किंवा त्याचा प्रयत्न करणं हा काही गुन्हा नाहीये, त्याच्यावरती त्याने कुठंतरी मदतीची दिलेली मोठी हाक आहे आणि त्यासाठी त्याला अतिशय संवेदनशीलतेने आपण प्रतिसाद देणं गरजेचं आहे। शक्य असल्यास मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकांची मदत घ्यावी, त्यासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये ही सुविधा उपलब्ध आहे। धन्यवाद। नमस्कार। आपल्या शरीराप्रमाणेच आपले मनही आजारी होऊ शकते। नियमित उपचार केल्याने मानसिक आजार बरे होतात। महत्त्वाचं म्हणजे उपचारासोबतच आपल्या मित्राच्या, कुटुंबाच्या व समाजाच्या आधाराची अत्यंत गरज आहे। एखादा रुग्ण उपचार घेतो म्हणून त्यांना वेगळं समजण्याची गरज नाही। जर आपल्याला आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला जर मानसिक आजाराची लक्षणं आढळून आली तर निश्चितच त्याच्याशी मोकळं बोला, संवाद साधा आणि गरज वाटल्यास मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या। महत्त्वाचं म्हणजे एवढंच लक्षात ठेवा की आपल्याला प्रत्येक व्यक्तीला आधाराची गरज आहे आणि फक्त आधाराची गरज आहे, तरच आपण सामान्य जीवन जगण्यास आपल्याला मदत होऊ शकतं। एवढं लक्षात ठेवा। धन्यवाद। नमस्कार। आज आपण ओसीडी या विषयावर बोलणार आहोत। ओसीडी ही एक मानसिक आरोग्य स्थिती आहे। या लक्षणांमध्ये चिंता, भीती, अस्वस्थता जाणवते। या लक्षणांमध्ये व्यक्ती वारंवार हात धुणे, वारंवार साफसफाई करणे, तसेच एखादी वस्तू विशिष्ट क्रमाने मांडणे, आपण एकच क्रिया परत परत करणे, जसं की दरवाजा बंद केला आहे की नाही चेक करणे, तसेच कडी लावली आहे की नाही चेक करणे, तसेच आपण गॅस बंद केला आहे की नाही हे चेक करणे, अशी लक्षणं आढळून आल्यास याला आपण ओसीडी असं म्हणू शकतो। तसेच हा एक गंभीर मानसिक विकार असून अशी लक्षणं आढळल्यास घाबरून जाऊ नका। त्वरित मानसिक आरोग्य तज्ञांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे। थँक्यू। नमस्कार। आज आपण अँक्झायटी म्हणजे काय, त्याचे लक्षणे आणि त्याचे प्रकार जाणून घेऊया। अँक्झायटी म्हणजे जास्ती काळजी, भीती किंवा धास्तीची भावना होत। थोडीफार चिंता ही नॉर्मल आहे ना, जसं फॉर एक्झाम्पल एक्झामच्या वेळेस किंवा इंटरव्ह्यूला जाताना किंवा मोठं काही डिसिजन घेताना नॉर्मल आहे। पण जेव्हा ती जास्त होते तेव्हा ती आपल्या दैनंदिन जीवनाला त्रासदायक असते। मग त्याची लक्षणे काय काय असतात? मग छातीत धडधड होणे, सतत बेचैनी, चिडचिड होणे, जास्त घाम येणे, दम लागणे, झोप न येणे, लक्ष केंद्रित न होणे। त्याचे प्रकार, पहिला आहे जनरलाइज अँक्झायटी डिसऑर्डर, म्हणजे रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींची जास्त काळजी होणे। दुसरा पॅनिक डिसऑर्डर, म्हणजे अचानक भीतीचे झटके होणे। तिसरा फोबिया, एखाद्या गोष्टीची खूप भीती वाटणे। चौथा सोशल अँक्झायटी, लोकांसमोर बोलताना भीती वाटणे। पाचवा हेल्थ अँक्झायटी, म्हणजे आपल्या आजारांवर जास्त विचार येणे किंवा वारंवार डॉक्टरांकडे जाणे। आता आपण अँक्झायटीचा सामना कसा करू शकतो? पहिला म्हणजे रोज एक्सरसाइज करणे, दुसरं योगा करणे, चालणे किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज करणे, आपल्या झोपेची व आहाराची काळजी घेणे। तिसरा दारू, तंबाखू, चहा, कॉफी या गोष्टी टाळणे, आपल्या जवळच्या लोकांची, मित्रांची, घरच्यांशी बोलणे। अँक्झायटी हा खूप कॉमन आहे, पण योग्य उपचार, योग्य मार्गदर्शन, थेरपी भेटल्यावर याच्यावर आपण ह्याला बरा करू शकतो। थँक्यू।